नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती 2026 20,000 पदांची जाहिरात, मैदानी चाचणीला सुरुवात या महिन्यात होणार आहे आणि सर्व पुराव्यासहित माहिती तुम्हाला देणार आहे. आपल्याला तयारीला लागायचं आहे. सर्व काही माहिती मी तुम्हाला देतो की 20,000 पदांची जाहिरात आपली ही कुठल्या महिन्यामध्ये येणार आणि मैदानी चाचणीला सुरुवात कुठल्या महिन्यामध्ये होणार आहे. आपल्याकडे पुरावा आहे. मी तुम्हाला काही पुरावे सांगतोय की जाहिरात ही कधी येणार आहे, कशामुळे येणार आहे. माझ्यावरही विश्वास ठेवू नका, त्या पुराव्यावरती विश्वास ठेवा. ठीक आहे. तर चला, व्हिडिओला कोणताही वेळ न वाया घालवता आपण सरळ सुरुवात करूया. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हे जो काय तुम्हाला नंबर दिसतोय स्क्रीनवरती, या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचा नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हीडी ऑल एक्झाम किंवा दशरथ सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेडच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट मिळत जाईल. त्याच्यानंतर हो, टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण तिथं फ्री चालू घडामोडी, फ्री अपडेट, त्याच्यानंतर फ्री क्यूज सगळं काही तिथं आपण घेत असतो. फ्रीमध्ये आहे सगळं काही. त्यामुळे टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. आता ही सगळी काय माहिती समजली, आपण आपल्या मेन मुद्द्यावरती येऊ. व्हिडिओला लाईक करून घ्या. 20,000 पदांची जाहिरात. ठीक आहे. आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही 20,000 पदांची जाहिरात कधी येणार, मैदानी चाचणीला सुरुवात कधी होणार, सगळी काय माहिती सांगतो. त्याच्यानंतर तुमची जर लेखी 40 असेल, 50-55 असेल, तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये मार्क पडत नसेल आणि 5 मे पासून तुम्हाला जर का दमदार सुरुवात करायची असेल अभ्यासाची, तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला लेखी परीक्षा चान्स सांगतो, मी सांगतो ते केलं तर 90+4 महिन्यात तुमची होणार आहे. त्याच्यामुळे जाहिरात कधी येणार आहे याची माहिती तुम्हाला पुराव्यासहित सांगतो. मैदानी चाचणी कधी होणार आहे हेही सांगतो. सगळी काही माहिती देतो. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ठीक आहे. आता मेन आपल्या मुद्द्याकडे या. 20,000 पदांची जाहिरात आहे, मैदानी चाचणीला सुरुवात कधी आहे हे पण सांगतो. आता नुकतीच तुम्हाला सांगतो, आपली पोलीस भरती पार पडलेली आहे. जवळपास मी तुम्हाला सांगतो 17 मे पर्यंत मला वाटतं सर्व घटकांचे SRPF, FSRPF सगळं काही, जिल्हा पोलीस, चालक पोलीस, कारागृह, फिरागृह सगळं काही मला वाटतं 17 मे पर्यंत सगळं काही कंप्लीट होऊन जाईल. जर का आपण पकडला तर या महिन्यामध्ये संपूर्ण पोलीस भरती ही जी काय आत्ताची चालू आहे, ती संपूर्ण पोलीस भरती या महिन्यामध्ये ढोबळमानानं जर पकडलं तर पूर्ण होऊन जाते. मग आता जे या भरतीमधून कटले पोरं, त्यांच्यासाठी सुवर्ण अशी संधी आहे. भरती निघणार आहे 20,000 जागांची. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणसान सर यात पुरावा काय, एक गोष्ट लक्षात घ्या की भरती ही निघणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की भरती ही लगेच का निघणार आहे, कुठल्या महिन्यात निघणार आहे, तर ही डिसेंबर 2026च्या अगोदर जाहिरात तुमची येणार आहे 100%. कारण त्याचं बघा, लक्षात घ्या. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की DCP विक्रम माळी सर आहे, यांनी फेसबुक लाईव्ह घेतलं होतं. ते फेसबुक लाईव्ह घेतल्याच्या नंतर ते बोलले की स्वतः त्या आपलं फेसबुक नाही, इंस्टाग्राम लाईव्हला होते ते. त्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये ते स्वतः बोलले की SRPF जे काही गट क्रमांक 20 आहे त्याच्या जागा मध्ये एक बातमी आली होती की वाढल्या म्हणून, पण त्याच्या जागा वाढलेल्या नाही, ते स्वतः बोलले. आणि लवकरच नवीन भरती निघणार आहे असं त्यांनी सांगितलं. तर हे एक पुरावा आहे. त्याच्यानंतर अजून एक पुरावा सांगतो की जाहिरात ही डिसेंबर 2026च्या अगोदर का येईल. अजून एक पुरावा आहे की त्यांना कुंभमेळ्यासाठी इथे मनुष्यबळ पाहिजे, त्याच्यामुळे ही भरती होणार आहे. त्याच्यानंतर अजून एक पुरावा सांगतो तुम्हाला की जे काही ठाणे सिटी असेल, नागपूर सिटी असेल, त्याच्यानंतर नागपूर ग्रामीण असेल, त्याच्यानंतर पुणे शहर असेल, या घटकांच्या जागा वाढणार होत्या पण त्या वाढल्या नाही. कारण का की पुढची भरती त्यांना लगेच घ्यायची आहे. लगेच म्हणजे कधी, डिसेंबर 2026च्या अगोदर. गॅरंटी देऊन सांगतो 100% जाहिरात येणार आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. आता लोक म्हणजे असं कोणतंच वर्ष गेलं नाही, कोरोनाचा कालखंड सोडला आणि तिथे भरती झाली नाही आहे. प्रत्येक वर्षी भरती होत असते, भरती होणार आहे. आता बोलता भरती येते, जाहिरात येते, पोरं लागते आणि आपण तसंच जाहिरात कधी येणार आहे आणि अभ्यास चालू करत नाही, ग्राउंड चालू करत नाही. म्हणून त्याच्यामुळे आता पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून शांततेचा काळ आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी या क्षेत्रामध्ये 1-2 वर्षाचा काम करत नाही, तर मला 5 ते 6 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि मला एवढा अनुभव आहे. तुम्हाला सांगतो, मी सांगतो ते 100% खरं आहे. जाहिरात ही डिसेंबर 2026च्या अगोदर येणार आहे. तयारीला लागा, तयारी चांगल्या पद्धतीने करा, निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. जाहिरात मोठी येणार आहे ही मात्र नक्की गोष्ट आहे. त्याच्यानंतर मैदानी चाचणीला सुरुवात. आता मला म्हणतील सर डिसेंबर 2026च्या अगोदर जाहिरात येईल, मग मैदानी चाचणीला सुरुवात कधी होणार आहे, तर फेब्रुवारी 2027 मध्ये आपली मैदानी चाचणी होईल.
काय म्हणतो मी तुम्हाला, फेब्रुवारी 2027 मध्ये आपली मैदानी चाचणी होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगला वगैरे पाठवतील. मैदानी चाचणी झाल्यावर पेपर वगैरे झाल्या ट्रेनिंगलाच पाठवत असतात. अशा पद्धतीचं शेड्यूल आहे परवा भरतीचं. भरती ही निघणार आहे, 100% निघणार आहे. आपला हा व्हिडिओ तुम्ही नंतरही काढून बघायचा. मी सांगतो ते कालही खरं होतं, आजही खरं आहे आणि उद्याही खरं राहणार आहे. निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. वारंवार सांगतो भरती निघणार आहे, मोठी निघणार आहे. विश्वास ठेवा हो, भरती निघणार आहे. ठीक आहे, आता मी परत बोंबलत नाही. आता हो, तुम्हाला तयारीला लागायचं. 5 मे पासून सुरुवात करायची आहे आपल्याला. तर ज्या विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला आता मेन महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची लेखी चांगली नाही आहे आणि जरी चांगली असली आणि तुम्ही जर का 1-2 मार्काने कटला असाल, वेटिंगला राहिला असाल, त्याच्यानंतर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल, आतापर्यंत काय झालं सगळं विसरून जा. जर का तुमची रिटर्न हो ही 90+ तुम्हाला 4 महिन्यात करायची असेल तर तुमच्यासाठी आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2026 पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक 12 इथे आणली. आता तुम्हाला हे टास्क म्हणजे काय हे सांगतो. टास्क हा सेल्फ स्टडीचा भाग आहे. परवा रोजच्या रोज तुम्हाला मी टार्गेट देणार, ते रोजच्या रोज तुम्हाला पूर्ण करायचं राहतंय. एक गोष्ट माझी लक्षात ठेवा, फक्त तुम्ही हे करून काय म्हणता येईल त्याला, फक्त तुम्ही क्लासेस करून किंवा एखादी अकॅडमी 2-2, 3-3, 4-4 वर्ष लावून फक्त क्लासेस करून तुम्ही भरती होणार नाहीये आणि तुमचा स्कोरही वाढणार नाहीये. तुम्हाला जर तुमचा स्कोर हा 90+ 4 महिन्यात करायचा असेल तर परवा तुम्हाला हा सेल्फ स्टडी करावा लागतो. मग सेल्फ स्टडी करत असताना परवा याच्यामध्ये तुम्ही गाढव मेहनत न घेता स्मार्ट स्टडी करा. हेच आपण या कोर्समध्ये तुम्हाला देणार आहे. टास्क कोर्स काय आहे, हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. रोजच्या रोज मी तुम्हाला टार्गेट देणार, ते रोजच्या रोज तुम्ही पूर्ण करायचं. तुम्हाला 100% सांगतो, तुम्ही जर 4 महिने काय म्हणतो मी तुम्हाला 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास केला तर तुमची लेखी ही 90+ 100% होईल. आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला, भरपूर अकॅडम्यांवरती विश्वास केला, एकदा माझ्यावरती करून बघा. आतापर्यंत भरपूर काय केलं, तुमची लेखी 55, 50, 60, 85, 80च्या पुढे धकत नसल तर 90+ करून द्यायची गॅरंटी आपली लागली. लय लोकांवर विश्वास केला, लय अकॅडम्या लावल्या, लय पैसे घातले, लय क्लासेस केले, लेखी वाढत नाही ना. मी सांगतो ते करा, 4 महिने तुमची लेखी 90+ होणार म्हणजे होणारच. आता तुम्ही म्हणसाल सर हा टास्क कोर्स घ्यायचा कसा, याची वैशिष्ट्य काय आहे, याचा डेमो काय, तर सगळं काय सांगतो. डेमो सुद्धा दाखवतो, कशा पद्धतीने मी तुम्हाला तो टास्क देणार आहे हेही मी तुम्हाला सांगतो. सगळं काय सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. एक गोष्ट लक्षात घ्या हो की पोलीस भरती फार मोठी पोस्ट नाही आहे. गृह खात्यामधलं सगळ्यात खालचं पद आहे. फक्त ज्याला वाचावं काय ते कळलं, जो टार्गेट स्टडी करतो, स्मार्ट स्टडी करतो ना, तो पोरगा 4च महिन्यात 90+ मार्काची त्याची स्ट्रॅटेजी होती, म्हणजे 90+ मार्क घेऊ शकतोय. फक्त त्याने मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. आणि मी हे स्वतः सांगत नाहीये, मी जवळजवळ 11 बॅच कंप्लीट केल्या आणि 2-3 वर्षापासून हा टास्क कोर्स चालत आहे आणि पोरं भरपूर याला प्रतिसाद आहे. पोरं भरतीही झाली आपली. या भरतीमध्ये ज्यांनी इमानदारीने टास्क केला त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे दादा हो. ठीक आहे, आता मी या टास्क कोर्सची तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, प्रवेश घेण्यासाठीचा अंतिम दिनांक सांगतो, त्याच्यानंतर डेमो दाखवतो. चला ठीक आहे, आता आपण याची वैशिष्ट्य बघूया. तर बघा दादा हो, आपला हा 4 महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे. 4 महिने म्हणजे किती, 120 दिवसाचा आपला हा टार्गेटेड स्टडी आहे. हा सेल्फ स्टडीचा भाग आहे, पण मी तुम्हाला टार्गेट देणार, ते तुम्हाला पूर्ण करायचं. दुसरं वैशिष्ट्य, यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. नेमकं काय करायचं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, मी म्हणजे तुम्हाला नेमकं रोजचं काय करायचं काय नाही करायचं याचा टास्क तुम्हाला रोजच्या रोज हा पुरावा इथे देण्यात येणार आहे. फापट पसारा करायचा नाही, हाती वाचायचं नाही. हो, मी तुम्हाला जी बुक लिस्ट देईन त्याच्यामधून अभ्यास करायचा, जे टार्गेट देतो तेच करायचं. उगं काही पोरं दिवसभर अभ्यास करतात हो, 12-12, 24-24 तास, 18-18, 16-16 घंटे अभ्यास करतात, त्याले मार्क किती पडतात, 50, 55, 60. उपयोग नाही. आपल्याला स्मार्ट स्टडी करायची, काय वाचावं त्याला जे कळलं तोच पोलीस होणार आहे आता. ठीक आहे, मग तुम्हाला याच्यामध्ये कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा अभ्यास देण्यात येणार आहे. तिसरा मुद्दा बघा, 5 मे पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत हे 4 महिने आपला हा टास्क चालू राहणार आहे. 4 महिन्याचा कालावधी आहे हो. सोमवार ते शुक्रवार टास्क करायचा, शनिवार रविवार रिव्हिजन मारायचं. पुढचं पाठन मागचं सर सपाट नको, एकदम तुम्हाला सांगतो, एकदम नियोजन पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला, शपथ सांगतो तुम्हाला, एकदा माझ्यावरती करून बघा. नाही तुमची लेखी 90+ करून दिली तर आपलं नाव बदलून टाका, आयुष्यभर आपल्याला लक्षात ठेवसाल. मी स्वतः सांगत नाही रे, टेलिग्रामला फोनांच्या प्रतिक्रिया बघा, जाऊ द्या. तुम्ही म्हणसान की मास्तर स्वतः सांगताय म्हणून, स्वतः सांगत नाहीये. ठीक आहे, चौथा मुद्दा बघा, तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे. टास्क हा
तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळेल. याच्यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही दादा हो, तुम्हाला ही व्हॉट्सअपवरती हा टास्क भेटणार आहे. 5वा मुद्दा बघा, मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. मी जेवढं सांगतो तेवढं करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. दिवसभरात मी जेवढं सांगेन, उद्याचा टास्क आज रात्री तुम्हाला मिळत असतो, जेवढं सांगतो तेवढंच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. लय लोकांवर विश्वास केला, एकदा या दसरथे मास्तरवर करून बघा. त्याच्यानंतर 6वा मुद्दा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल, की बाबा प्रश्नपत्रिका कधी सोडली पाहिजे. आता काही काही विद्यार्थ्यांना 50-55 मार्क पडतात आणि त्याले काही शिक्षक सांगतात की तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा. चुकीची गोष्ट आहे ना पोरं हो. रोज एक प्रश्नपत्रिका तुम्हाला नाही सोडायला पाहिजे, कारण तुम्ही 50 मार्काचे तुक्के मारता, 50 मार्क तुम्हाला पडू राहिले, मग रोज एक प्रश्नपत्रिका सोडून उपयोग आहे का? अजिबात नाही. जर का तुमचा स्कोअर 90+ जात असेल, किमान 85 जात असेल, तर तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडायला पाहिजे. म्हणजे नेमकी प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा 8वा मुद्दा की 7वा मुद्दा बघा की टास्क PDF मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल, की बाबा नेमकं काय वाचलं पाहिजे, काय वाचलं नाही पाहिजे, की कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे, किती प्रमाणात तुम्ही वाचलं पाहिजे, परीक्षेला येतं काय याचं टार्गेट सगळं काही तुम्हाला त्या टास्कमध्ये भेटणार आहे. उगं फापट पसारा करू नका, गाढव मेहनत घेऊ नका. हो, पहिल्या भरतीमध्ये पोरं लागून गेले, 90+ मार्क पोरांना पडले, मग आपल्याला का पडत नाहीये? तुम्हाला किती मार्क पडत असू द्या, तुम्ही वेटिंगला राहिला असू द्या, हो तुम्ही वेटिंगला जरी राहिला असाल तरी हा टास्क हा सेल्फ स्टडीचा भाग आहे. हा क्लासेस नाही, हा काय टाइमपास नाही. क्लासेसमध्ये तुम्हाला जे येतं ते शिकवतात. टास्क हा सेल्फ स्टडीचा भाग आहे. विशिष्ट बुक लिस्ट देणार, त्या बुकमधून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, रोजचा टार्गेट पूर्ण करत चालायचं आहे. टार्गेट दिलं तर तुम्हाला म्हणजे टार्गेट असं राहतं की मी दिलेलं टार्गेट तुम्ही पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही. म्हणजे एक ध्येय असतं आणि एक समाज स्टडी आहे. उगा गाढव मेहनत नाही आहे. तात्याचा ठोकळा घेतला ना अख्खा वाचला, पाठ काही कळलं का? तर काहीच कळलं नाही, पुढचं पाठन मागचं सरसपाट, अशी ही गोष्ट नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे स्मार्ट स्टडी आहे, टार्गेटेड स्टडी आहे आणि मस्त असा तुमचा अभ्यास होणार आहे. ठीक आहे. 8वा मुद्दा बघा की आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. दादा हो, एक गोष्ट माझी लक्षात ठेवा, आपल्याला कलेक्टर व्हायचं नाहीये, PSI व्हायचं नाहीये, DYSP SP काहीच व्हायचं नाहीये. आपल्याला ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे पोलीस शिपाई, आपल्याला ते व्हायचं आहे. आणि ते होण्यासाठी 10 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष अभ्यास करायची गरज नाही. तुमच्या साठी सांगतो हा, तुम्हाला ग्राउंड हे तुमचं 47 तुमचं स्वतः बनवावं लागेल. पण लेखीसाठी 4 महिने, जर कुठली तुम्ही 6 महिन्याची 4 महिन्याची बॅच केलेली असेल, त्याच्यानंतर 4 महिने सेल्फ स्टडीचा अभ्यास करायचा. आणि सेल्फ स्टडी केल्याशिवाय माणूस भरती होत नाही. तुम्हालाही माहिती आहे की सेल्फ स्टडी करत असताना जर का स्मार्ट स्टडी केली, मी सांगतो त्या पद्धतीने केलं, तर रोज 8च तास, काय म्हणतो मी तुम्हाला, 4 महिने रोज 8च तास मी सांगतो तसा अभ्यास करा. तुमची लेखी 4 महिन्यामध्ये गॅरंटी देऊन सांगतो 90+ होणार म्हणजे होणारच. फक्त मी सांगतो ते तुम्हाला करायचं आहे. 9वा मुद्दा बघा, रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 4 महिन्यात पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की क्लासेसवरती कुठलाच माहिती भरती होत नाही, कारण क्लासेस करून कोणीच भरती होऊ शकत नाही. तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला हा सेल्फ स्टडी करावा लागेल. पण सेल्फ स्टडी करत असताना तुम्हाला गाढव मेहनत घेऊन चालणार नाही. नाहीतर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या शेजारी पाजारी बसत असेल, डोक्यावरचे केशे गेले काही पोरांचे विद्यार्थ्यांचे, पण तरी त्यांना मार्क पडत नाही. कारण का? ते अभ्यास करत नाही का? ते अभ्यास करतात पण गाढव मेहनत घेतात. ते मी त्यांच्या मेहनतीला नाव ठेवत नाही, पण गाढव मेहनत आहे, एवढी मेहनत घ्यायची गरज नाही. रोज 8 तास करायचा, टार्गेटेड स्टडी करायचं. मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा. फक्त 4 महिने, 4 महिन्याच्या नंतर तुमची 90+ लेखी झाली म्हणून समजा. तुम्हाला पहिल्या 15 दिवसातच तुमच्या अभ्यासात झालेला बदल दिसून येईल तुम्ही टास्क जॉईन केल्याच्या नंतर. 10वा मुद्दा बघा, 5 मे पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे. काय म्हणतो मी तुम्हाला, 5 मे पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे. तुम्हाला 4 तारखेला टास्क क्रमांक 1 देण्यात येणार आहे, 4 मेला. 10वा मुद्दा झाला. 11वा मुद्दा बघा, शेवटी एवढंच सांगन, प्रवेश कसा घ्यायचा ते सांगतो, डेमोही दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू बघा. शेवटी एवढंच सांगन, 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावरती करून बघा, काय होणार आहे तुमचं. मी सांगतो ते करायचं. फक्त नाही तुमची लेखी 90+ झाली मग मला बोला, आपलं चॅनल अनसबस्क्राईब करून टाकायचं जर नाही झाली तर. मात्र मी सांगतो ते करायचं, त्याच्या पलीकडे काय करायचं नाही. ठीक आहे. 11वा मुद्दा बघितला. 12वा की शेवटी एवढंच सांगतो, परत एकदा सांगतो, डिसेंबर 2026च्या अगोदर जाहिरात येणारा मोठी भरती आहे. म्हणून या संधीचं सोनं करा. इतर लोकांच्या नादी लागू नका, निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. विश्वास करा, माझ्यावरती जाहिरात येणार आहे यार. लई टेन्शन घेऊ नका. लई पोरं कॉल करतात मला, जाहिरात येणार आहे का, जाहिरात येणार आहे का. 100% येणार आहे, गॅरंटी देतो. आवाज रेकॉर्ड करून घ्या आपला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर 14वा मुद्दा की अति महत्त्वाचा आहे की मित्रांनो, निगेटिव्ह लोकांच्या जे येळे गबाळे राहतात ना, त्यांच्या नादी लागू नका. आता कुठे 2 वर्ष भरती निघत असते का? अरे दादा हो, प्रत्येक वर्षी भरती निघली. 17, 18 हजार 16 हजार पदाच्या 3 भरत्या
नव्हत्या गेल्या, तुम्ही सुद्धा बघितल्या असेल. आणि असं कुठलंच वर्ष गेलं नाही की त्या वर्षी भरती निघली नाही. 2014 पासूनचा इतिहास आहे, कोरोना कालखंड सोडला तर भरती येणार आहे, ताण घेऊ नका. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल की सर मग या टास्क कोर्समध्ये प्रवेश कसा घ्यायचा, तर तुम्हाला प्रवेश कसा घ्यायचा तेही सांगतो. त्याच्यानंतर जर का तुमचा हा व्हिडिओ 5 मेच्या नंतर हाती लागला तर तुम्ही याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकता का तेही सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पण ही टास्कची वैशिष्ट्य आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारा किंवा तुम्ही इथे काय म्हणता येईल त्याला, याचा स्क्रीनशॉट मारा किंवा वाचून घ्या. ठीक आहे. आता प्रवेश कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतो. बघा बरोबर, याच्यात तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस आपण ठेवलेली आहे बघा, 499 रुपये. रेग्युलर फीस 799 आहे. पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी आपण याची फीस 499 रुपये ठेवली आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 499 रुपये मला या नंबरवरती तुम्हाला पाठवून द्यायचे आहे आणि स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती तुम्हाला पाठवायचा. तुम्हाला मी ग्रुपमध्ये ॲड करेन. पोरांनी जे प्रवेश घेतलेला ग्रुप आहे त्याच्यामध्ये, म्हणजे टास्क क्रमांक 12चा ग्रुप बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करेल आणि बुक लिस्ट तिथे तुम्हाला देऊन टाकल. ठीक आहे. 499 रुपये फीस आहे. डेमो सुद्धा दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पण आता जे विद्यार्थी हा व्हिडिओ 5 मे नंतर बघत असेल तर ते प्रवेश घेऊ शकता का, तर हो तुम्ही प्रवेश घेऊ शकताय जास्तीत जास्त 10 मे पर्यंत. कारण का 10 मेच्या नंतर जर का पुढं टास्क गेले तर मित्रांनो तुमचे ते कंप्लीट होणार नाहीये. टार्गेटेड स्टडी तुमची पोरांसोबत राहणार नाहीये. त्याच्यामुळे जास्तीत जास्त 10 मे पर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता आहे. प्रवेश घेण्याच्या अगोदर 5 मे पर्यंत तुम्ही डायरेक्ट आता माहिती समजली की लगेच प्रवेश घेऊ शकताय. पण 10 मेच्या नंतर जर का तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, जर चुकून हुकून तुमच्या हाती व्हिडिओ लागला तर मला कॉल करा. डायरेक्ट पेमेंट करू नका, मला कॉल करा. मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला प्रवेश घ्यायचा की नाही आहे. जास्तीत जास्त तुम्ही 10 मे पर्यंत याला जॉईन करू शकता. झालेले टास्क तुम्हाला पाठवून देईन. जर का लेट व्हिडिओ तुमच्या हाती लागला तर पुरावं. आणि जर का 5 मेच्या अगोदर तुमचा व्हिडिओ हाती लागत असेल तर लगेच प्रवेश घेऊन टाका. 4 मेला संध्याकाळी मी टास्क क्रमांक 1 तुम्हाला देणार आहे. 5 मे पासून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. ही माहिती तुम्हाला समजली, प्रवेश कसा घ्यायचा काय ते सगळं काही तुम्हाला आता समजलं असेल. आता मी याचा डेमो तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने इथे अभ्यास पुरावा तुमचा इथे असणार आहे. याचा डेमो मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. चला आपण डेमो बघूया. तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही मास्टर प्लॅन टास्क डेमो. आता पोलीस भरतीचा विचार करायला गेला तर पोलीस भरतीला 4 विषय असतात पुराव. गणित आहे, मराठी व्याकरण आहे, बुद्धिमत्ता आहे आणि त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आहे. चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. पुराव 4 विषय असतं, 90 मिनिटाचा वेळ असतो, 100 मार्काचा पेपर असतो आणि तुमच्या आयुष्याचा खेळ असतो. याच्या पलीकडे पोलीस भरतीला काहीच नाही लेखी परीक्षेसाठी. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये अभ्यास तुम्हाला कसा करायचा याचा डेमो मी तुम्हाला दाखवतो. आपला टास्क क्रमांक 1 आहे. दादा हो मी तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताचा अभ्यास देणार. मी तुम्हाला सांगणार की गणिताचं संख्या आणि संख्यांचा प्रकार बघा, फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चालेल हे आपलं प्रकरण. आता तुम्ही म्हणसा भाऊ नेमकं मास्तर काय सांगितलं माझ्या डोक्याच्या बाहेर गेलं. लक्षात ठेव. आता मी तुला पहिला दिवस आहे, गणिताचा टास्क आहे, टास्क क्रमांक 1 आहे. याच्यामध्ये मी तुला सांगितलं की संख्या आणि संख्यांचा प्रकार बघायचा, फक्त किती प्रकार आहे ते पाहिजे. मग याच्यामध्ये तू समसंख्या, विषम संख्या, प्रमेय संख्या, अपरिमेय संख्या, मूळ संख्या, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या या संख्या बघायच्या आणि त्याच्या व्याख्या बघायच्या की कुठली संख्या कशी ओळखली जाते हे तुला इथे बघायचं आहे. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की आयुष्यात ते परत कधी करायची वेळ नाही पडली पाहिजे. आता याच्यामध्ये बघा मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहे, 25 आहे. मग 2 3 5 7 11 13 17 23 29 31 37 41 43 44 53 59. एका धमामध्ये मी 25 संख्या म्हटलो. आता पुढच्या राहिल्या आहे 161 67 वगैरे. म्हणजे अशा पद्धतीने म्हणा, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे की त्या तुमच्या मित्रांनो इथे की आयुष्यात कधी विसरल्या नाही पाहिजे. आता काही विद्यार्थी काय म्हणतील मला की सर तुम्ही सांगितलं ते खरं आहे की बाबा गणिताचा टास्क आहे, पहिला दिवस आहे, याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ते अगदी योग्य आम्हाला पटलंय की पहिल्या दिवशी फक्त गणिताचं आपल्याला संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते एवढंच बघायचं, याच्या पलीकडे काही बघायचं नाही आणि त्याच्या व्याख्या बघायच्या. पण सर आमच्या लक्षात राहत नाही ना, त्यावरती आपल्याकडे एक इलाज आहे. इलाज कोणता आहे की पराव कुठलीही गोष्ट, काय म्हणतो मी तुम्हाला, कुठलीही गोष्ट तुम्ही 21 वेळेस केली की ती आयुष्यातून कधीच विसरत नाही. आता मी तुम्हाला पहिल्या दिवशी काय सांगितलं आहे की संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते हे तुम्हाला बघायचं आहे आणि त्यांच्या व्याख्या बघायच्या. मग याच्यामध्ये मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 25 आहे. डायरेक्ट 21 वेळेस म्हणा ना, 2 3 5 7 11 13 17 23 29 31 37 41 43 47 53 59 71 73 79 83 89 97. एका दमामध्ये 25 संख्या म्हटलो तर मग या डायरेक्ट 21 वेळेस म्हणायचं. असं 21 वेळेस म्हणत राहायचं. 21 वेळेस जर म्हटला ना, मायचान सांगतो तुम्ही तुमची गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळं विसरसान.
पण 21 वेळेस केलेली गोष्ट विसरत नाही. आणि पहिल्या दिवशी तुम्हाला गणिताचा फक्त मी एवढाच अभ्यास दिला आहे ना, संख्या आणि संख्यांचा प्रकार आणि त्यांचे किती प्रकार आहे आणि त्यांच्या व्याख्या, एवढंच बघायचं आहे. दुसरं काही बघायचं नाही ना दादा हो. मग एवढंच बघा, याच्या पलीकडे काही बघू नका. झाला तुमचा पहिल्या दिवशीचा गणिताचा टास्क. असं तुम्हाला 4 महिने मिळणार आहे. त्याच्यानंतर गणिताचा झाला, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता. आता याच्यामध्ये बुद्धिमत्तामध्ये मी तुम्हाला सांगणार की वर्णमाला हे जो काही चॅप्टर आहे आपला, त्याच्यावरील 25 प्रश्न सोडवा. तुम्ही म्हणसान की बुवा आता सर आम्ही बुद्धिमत्तेचं वर्णमालेवरील फक्त 25च प्रश्न सोडवायचे का, याच्या पलीकडे आम्ही काही सोडवायचं नाही का, याच्या पलीकडे आम्ही बुद्धिमत्तेचं काही नाही करायचं का? तर हो मित्रांनो, याच्या पलीकडे तुम्हाला बुद्धिमत्तेचं पहिल्या दिवशी काहीच करायचं नाही. मी सांगतो तेवढंच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका, गरज नाही करायची. 4 महिने आयुष्यातले माझ्या नावावरती करून द्या. जसं काय तुम्हाला काही येत नाही, मी सांगतो तेच करायचं फक्त 4 महिने. नाही लेखी 90+ झाली, आपल्याला बोला अरे किती मार्क पडत असू दे तुला, तू 0 जरी असला ना, म्हणजे 50-55 जरी मार्क पडत असले ना, तरी पण 90+ तुला नेऊन घालून द्यायची गॅरंटी आपली लागली आहे. कारण पोरं घडवलं आपण पोरांना, पोरं आपला टास्क केला, पोरं भरती झाले. अभ्यास हा स्मार्ट करायचा असतो, गाढव मेहनत घ्यायची नसते. पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचा आपलं बुद्धिमत्तेचा टास्क झाला आता पहिल्या दिवसाचा. त्याच्यानंतर मराठी व्याकरण बरोबर. मराठी व्याकरण हा आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे. मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार, मराठी व्याकरणासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार, पहिलाच चॅप्टर आहे आपलं की मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण आहे. दिवस पहिला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 3 मुद्दे अभ्यासाला देणार की मराठी भाषा उत्पत्तीविषयी बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा, भाषा लिपी व स्वरूप बघा. आता जे पोरं वेटिंगला राहिले असेल, 2-4 वर्षापासून अभ्यास करत असेल, ते पोरं मला बोलतील की सर हे 3 मुद्दे आम्ही लई झालं ना 15 मिनिटात करू. मलाही मान्य आहे, तू 15 मिनिटात हे 3 मुद्दे करशील. पण मित्रा मी तुला सांगतो काय, मी तुला सांगतो नीट ऐकून घे, हे 3 मुद्दे तुला असे करायचे की ते आयुष्यातून कधी तुझ्या विसरले नाही पाहिजे. आता आपल्याला 8 घंटे अभ्यास करायचा आहे दिवसाचा. आपल्याला आपल्या वेळेचं नियोजन कसं करायचं रे, तर 1.5 तास प्रत्येकी विषयाला द्यायचा आणि 2 तास PYQ द्यायचा. PYQ कोणत्या करायच्या, काय करायचे सांगतो डेमोमध्ये, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर मग 1.5 घंटा तू हे 3च मुद्दे करायचे, याच्या पलीकडे काही करायचं नाही. कारण असे करायचे रे की ते आयुष्यातून कधी विसरले नाही पाहिजे. आपल्याला 90+ लेखी करायची, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मैदानी 47 बनव, कुठल्याही जिल्ह्यात उतर, ओपनची जागा नाही मारली तर आपलं नाव दसरते बदलून ठेव. फक्त मी सांगतो ते कर. 90+ लेखी 4 महिन्यात जाणार म्हणजे जाणार, कुठल्याही परिस्थितीत जाणार. मात्र मी जे टार्गेट देतो ना, ते तू काही पण हो पूर्ण करायचं म्हणजे करायचं, ठीक आहे. तर आता जे पोरं आपले ज्यांच्या लक्षात राहत नाही, तर त्यांच्यासाठी सोपं आहे. एक तर समजून घ्या, नाही समजून घेतलं तर रट्टा मारा. डायरेक्ट हे 3 मुद्दे मराठी व्याकरणाचे 21 वेळेस करा, परत तुम्हाला करायची गरज पडणार नाहीये. मला काय म्हणणं आहे, तुला समजत नसेल ना, समजून घेता येत नसेल ना, डायरेक्ट 21 वेळेस कर. पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचे 3च मुद्दे अभ्यासाला दिले. याच्या पलीकडे मी तुला काय दिलंय का अभ्यासाला, अभ्यास करायला सांगितलं का याच्या पलीकडे मराठीचा काय नाही ना. मग हे 3 मुद्दे असे कर ना की ते विसरलेच नाही पाहिजे. आणि लय सोपं आहे, तुम्ही टार्गेट पूर्ण करत चला, हळूहळू सगळं कंप्लीट होतं. 90+ लेखी सहज होऊन जाते तुमची, ठीक आहे. झाला पहिल्या दिवशीचा मराठी व्याकरणाचा टास्क तुमचा. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान हा विषय कसा आहे माहिती आहे का, खोंदा पहाड निकला चुव्वा. पण याचा पण आपण अभ्यास करून तुमच्याकडून घेणार आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सामान्य ज्ञानचा टास्क देणार. मी दादा हो तुम्हाला सांगणार की राज्य आणि राजधानी आणि एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा. आता तुम्ही मला म्हणसान की सर सामान्य ज्ञानचं पहिल्या दिवशी आम्ही फक्त राज्य आणि राजधान्या आणि एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या एवढंच बघायचं का, याच्या पलीकडे आम्ही काही बघायचं नाही का? तर याच्या पलीकडे तुम्हाला काही बघायचं नाहीये, फक्त एवढंच बघा. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की ते आयुष्यात कधी विसरलं नाही पाहिजे. जसं की आता तुम्हाला विचारलं राजस्थानची राजधानी काय, जयपूर आहे, ठीक आहे. मग तुमच्या लक्षात राहत नसेल ना तर डायरेक्ट 21 वेळेस म्हणत राहायचं, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर. डायरेक्ट 21 वेळेस म्हणा, ते कायमचं डोक्यात फिट होऊन जातं. मी तुम्हाला सांगतो, शास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं की कुठलीही गोष्ट 21 वेळेस केली की ती कधीच विसरत नाही आहे. तर मग तुम्हाला एवढंच करायचं. झालं पहिल्या दिवशी सामान्य ज्ञानाचा टास्क, एवढंच करायचं, पलीकडे काही करू नका. मी सांगतो ते करा रे, काही करायची गरज नाही. मी सांगतो ते करायचं, फक्त टार्गेट पूर्ण करत चालायचं. भले तुम्ही वेटिंगला राहिला असाल, भले 1-2 मार्कांना राहिला असेल, भले तुम्हाला 40-50 मार्क पडत असेल, 90+ लेखी बरोबर करून देणार म्हणजे देणार, कुठल्याही परिस्थितीत करून देणार. फक्त मी सांगतो ते करा, ठीक आहे. त्याच्यानंतर अति महत्त्वाचं PYQ. बरोबर 2016 पासून मी तुमच्याकडून PYQ करून घेतो. काय म्हणलं मी तुम्हाला, 2016 पासून मी तुमच्याकडून PYQ करून घेतो. हे चुकून मिस्टेक 3 प्रश्नपत्रिका झाल्या, रोजच्या 4 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला वाचायच्या सांगत असतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सोडायचं सांगत नाही, मराठी व्याकरण आणि GK तुम्हाला त्याच्यामध्ये मी वाचायचं सांगत असतो. जेणेकरून बघा PYQ वरती कमांड, त्याला पोलीस भरतीमध्ये डिमांड, तुम्हाला सुद्धा माहिती असेल. तर मी तुम्हाला रोजच्या 4 प्रश्नपत्रिका वाचायला सांगतो, एक प्रश्नपत्रिका 2दा वाचायला सांगतो. गणित बुद्धिमत्ता सोडायला सांगत नाही.
नाही, कारण एक प्रश्नपत्रिका जर सोडायला गेला तर मग 1.5 तास लागेल. त्याच्यासाठी गणित बुद्धिमत्ता तुम्हाला सोडायला सांगत नाही, फक्त जीके मराठी व्याकरण वाचायला सांगतो. 2016 पासून तुमच्याकडून प्रश्नपत्रिका वाचून घेतो, सगळं काही PYQ सहित. परवा तुमचं 4 महिन्यामध्ये सेल्फ स्टडीनं अभ्यास पूर्ण होतो. टार्गेट जर रोजच्या रोज पूर्ण करत गेला तर तुम्ही म्हणायला पाहिजे की देव माणूस पावला आपल्याला. मी एवढं सांगतो, तुम्हाला गॅरंटी देतो, तळतळून सांगतो परवा, मी सांगतो ते करा रे. त्याच्या पलीकडे काहीच करू नका, काही करायची गरजही नाही आहे. माझ्यावर विश्वास नसेल तुम्हाला तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलवरती विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बघा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जॉईन करा आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बघा. पोरं भरती झाले रे आपल्या टास्कवरती, ठीक आहे. तर आता अशा पद्धतीने तुमचा दिवसभराचा टास्क असणार आहे, म्हणजे एका दिवसाचा टास्क, असं तुम्हाला 4 महिने परवा मी टार्गेट देणार आहे. परत एकदा जाता जाता सांगतोय की या टास्कमध्ये, कोर्समध्ये 12व्या बॅचमध्ये जर का तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर याचा लास्ट तारीख ही 4 मे आहे. पण 4 मेच्या नंतर जर का तुमचा व्हिडिओ हाती लागत असला कदाचित, तर तुम्ही तरीही प्रवेश घेऊ शकता. जास्तीत जास्त 10 मे पर्यंत झालेले 2-4 टास्क तुम्हाला पाठवून देण्यात येतील. पण 10 मेच्या नंतर व्हिडिओ हाती लागला तर परवा मला कॉल करा, डायरेक्ट पेमेंट करू नका आणि त्याच्यानंतर परवा इथे तुम्ही प्रवेश घ्या. काय म्हणतो मी तुम्हाला, मी घ्यायचा काय नाही तुम्हाला 10 मेच्या नंतर जर का व्हिडिओ हाती लागत असाल तर घ्यायचा का नाही प्रवेश हे मी तुम्हाला 10 मेच्या नंतर कॉल केल्याच्या नंतर सांगेल. पण 10 मेच्या अगोदर का तुम्ही, म्हणजे 4 मेच्या अगोदर जर का तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर लगेच प्रवेश घेऊन टाकायचा, कारण 4 मेला मी तुम्हाला टास्क क्रमांक 1 देणार आहे रात्रीच्याला, म्हणजे तुम्हाला तो 5 मेला करायचा आहे. त्याच्यामुळे वेळ वाया घालू नका, भरती येणार आहे. परत सांगत नाही, याची फीस किती आहे, रेग्युलर 799 आहे, पण हा व्हिडिओ बघत असल्यामुळे 499 ठेवली आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला पाठवून द्या, स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या, ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित करतो. बुक लिस्ट देतो तुम्हाला कुठले पुस्तक घ्यायचे म्हणून, त्याच्यानंतर ग्रुपमध्ये सुद्धा ऍड करण्यात येईल. काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा परत तुम्हाला व्हॉट्सअपवरती सुद्धा देईल. काही अडचण असेल तर परवा मला बिंदास्त कॉल करा. परत एकदा सांगतो, 4 मेच्या अगोदर व्हिडिओ हाती लागत असेल तर लगेच प्रवेश घेऊन टाका, कारण 4 मेला रात्री मी टास्क क्रमांक 1 देणार आहे. जास्तीत जास्त 10 मे पर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता. झालेले 2-4 टास्क तुम्हाला पाठवून देण्यात येतील. तर आशा करतो संपूर्ण माहिती तुम्हाला इथे समजली असेल. काही वैयक्तिक अडचण असेल, असं नाही की तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तरच मला कॉल मेसेज करा, तशी गोष्ट नाही आहे मित्रांनो. तुमची वैयक्तिक अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला दुसरा, तर म्हणजे भरती संदर्भात, नाहीतर तुम्ही गर्लफ्रेंड पळून गेली आणि मला हा बॉयफ्रेंड सोडून गेला आणि ती पोलीस झाली, मी राहिलो सर, काय करावं आता, ती गेली, आता मला बोला ना, ती जाऊ दे, तिला चुल्यात तिकडे, आपला अभ्यास करायचा दादा, लोकांच्या नादी लागायचा नाही, लोक बर्बाद करून टाकतात, ठीक आहे. तर तुमची पोलीस भरती संदर्भात काय अडचण असेल तर बिंदास कॉल करा, ठीक आहे. आणि व्हॉट्सअपवरती नवीन असाल तर नावाने जिल्हा नक्की सांगा. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.